पहिल्या चेंडूवरती अक्रॉस बॅटने खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता. ऑन साइडला मिड विकेट झोन मध्ये मारण्याचा फलंदाजाचा इरादा होता. लेंथ बॉलने ते मात्र सुरुवात केली. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती गोलंदाज कैबल्यच्या गोलंदाजीतून. गेल्या मोसमामध्ये कैबल्यने अलिबाग प्रीमियर लीग, दमदार आमदार प्रीमियर लीग या दोन स्पर्धांमध्ये त्याची वर्णी लागली होती. कैबल्यचा पुढील चेंडू, यावेळचा चेंडू आखूड टप्प्याचा, अगदी ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरून, परंतु येथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता. पंचांनी येथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा कळवलाय. वन बाउन्सरचा सुद्धा इशारा दिलाय. पहिली धाव इथे धावफलकावरती नोंदवली गेली आहे. स्ट्राइक एंडवरती बॅटर कैबल्यचा हा चेंडू, यावेळचा चेंडू फुल टॉस. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. क्षेत्ररक्षक येथे मात्र थोडेसे लूज होते आणि त्याचा फायदा येथे मात्र एक सिंगल धावेने मिळतोय. प्रथमेश आणि त्याच्या जोडीला आक्रमण आपला एक प्रतिनिधी पाठवा. जयेश स्ट्राइक एंड वरती जयेश होता. सिंगल धाव मात्र येथे त्याने पूर्ण केली आहे. स्ट्राइक वरती येथे मात्र प्रथमेश पाटील. आक्रमण संघाकडून खेळत असताना प्रथमेश पाटीलची खेळी पाहूया. समोर गोलंदाज कैबल्य वाकटीची आपण गेल्या मोसमातला जर खेळ पाहिला ना, एक जबरदस्त अष्टपैलू खेळ साईराज वरसोली संघासाठी त्यांनी दिलाय. ह्या वेळचा चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकला होता. चांगल्या लेंथ बॉलने ते गोलंदाजी करतोय. कैबल्यकडे आपण पाहिलं तर नक्कीच शरीरयष्टीकडे पाहिलं अगदी सडपाटदल बांडा, परंतु गोलंदाजीची ऍक्शन पाहिली अगदी हाययाम ऍक्शन आहे. चांगला फॉलो थ्रू आहे. गोलंदाजाकडे ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी इथे कैबल्यच्या गोलंदाजीतून पाहतोय. यावेळचा चेंडू फुलर लेनचा होता. समोरच्या दिशेने फटका खेळला. रनआउटचा खतरा आहे, परंतु थ्रो इथे मात्र व्यवस्थित येत नाहीये. तोपर्यंत इथे मात्र एक सिंगल धाव, एक चिकी रन फलंदाजांनी इथे मात्र पूर्ण केली आहे. मिडॉन क्षेत्ररक्षक हितेश यांनी चेंडू अडवला, परंतु इथे मात्र थ्रो डायरेक्ट स्टंपच्या दिशेने येणं खूप गरजेचं होतं. तिथे मात्र तो आलेला नाहीये आणि धाव इथे मात्र एक सिंगलने वाढते. 3 वरती धावसंख्या पोहोचली. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्याच 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली धावसंख्या येणं खूप गरजेचं आहे. यावेळचा चेंडू फुल टॉस. खराब चेंडूचा इथे मात्र खरपूस समाचार फलंदाज जयेशने घेतलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. सुपर डुपर चौकार. जयेशच्या बॅट मधून आलाय. ह्या वेळेला मात्र गोलंदाजाने कमबॅक केलाय. अगदी स्टंपच्या थोडासा बाजूने गेलेला हा चेंडू होता. चांगला चेंडू कमबॅक केलाय. शेवटच्या चेंडूवरती एक चौकार खाल्ल्यानंतर इथे मात्र कैबल्यने इथे मात्र एक चेंडू डॉट फेकलाय. षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 धावा, बिनगडी बाद. आक्रमण अलिबाग. वरसोली बीच क्रिकेट मैदान हे आपण पाहतोय. अगदी सुंदर असं हे क्रिकेटचं मैदान आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे मैदान आहे. आणि हे मैदान आपण जर पाहिलं ना, तर या मैदानावरती अगदी बोथ एंडने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अलिबाग तालुक्यातील तसं पाहिलं तर हे बऱ्याच वर्षापासून बोथ एंडने स्पर्धा सुरू करणार किंवा अगदी एक नॅचरल आपण मैदान पाहतोय ते अगदी वरसोली गावामध्येच आहे. तिनविरा येथे सुद्धा स्पर्धा झाल्या, तिथे सुद्धा बोथ एंडने आपण स्पर्धा पाहतो. परंतु वरसोलीच्या या मैदानावरती मी बरेच वर्ष हर्षल येथे बोथ एंडने स्पर्धा आपण पाहतोय. दोन्ही एंडने खऱ्या अर्थाने इथे खेळवलं जात आहे. आणि दोन्ही एंडने जर स्पर्धा असेल ना, तर टीम मध्ये नक्कीच चांगले खेळाडू असणं सुद्धा गरजेचं आहे. कधी लेफ्ट हँडरला चान्स मिळतो, कधी उजव्या हाताच्या फलंदाजाला चान्स मिळतो. एका एंडने तुम्हाला छक्के मारावे लागतात, एका एंडने तुम्हाला चौके मारावे लागतात. असे कालच्या दिवसातील खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. यावेळी वरसोली बीच एंड कडून मारा करण्यासाठी गोलंदाजीसाठी आलाय कौशल्याचा पहिला चेंडू चांगल्या रीतीने येथे ऑफस्टिक वरती पीच झाल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. फलंदाज प्रथमेश मात्र या चेंडूवरती बीट झाले. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती स्थिर. सोसायटीचे चेअरमन सन्माननीय धर्माजी घारबट यांना मी विनंती करतोय
की कृपया आपण प्लीज व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. मी आपलं या साईराज क्रिकेट संघ बरसोली आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. यावेळचा चेंडू पाहिला, डाऊन द लेग स्टंप कौशलने येथे फेकला होता. फलंदाजाने या चेंडूला सोडून दिलं होतं. चेंडूवरती येथे मात्र अतिरिक्त स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या 8 वरती पोहोचले. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. P2 चं हे षटक, पॉवर प्ले 2 चं षटक कौशल गोलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू चांगला यॉर्कर, चांगला यॉर्कर येथे मारला. बॅटची इथे मात्र एज लागली आहे. एज अँड टेकन. प्रथमेश डीजे ते नक्कीच बाद दिलं नव्हतं. प्रथमेशला असं वाटलं की नक्कीच मी बाद आहे. येथे मात्र चेंडू डॉट येतोय. त्याला वाटलं होतं, थोडीशी सच्चाई दाखवण्याचा प्रयत्न आहे. ओह्या पुढील चेंडू कौशल्याचा, हा मात्र चेंडू खराब, डाऊन द लेग स्टंप. 2 चेंडू चांगले आले होते. 2 चेंडू या षटकामध्ये मात्र वाईड आलेत. वाईट चेंडूने येते मात्र आक्रमण संघाला या धावसंख्येची खऱ्या अर्थानं गरज आहे. ती गरज वाईटच्या स्वरूपाने ते मात्र पूर्ण होत असताना लेफ्ट आर्म राऊंड विकेटने इथे मारा करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल करतायत. एक लॉंग ऑफ मध्ये, त्यानंतर एक मिड ऑन, त्यानंतर एक काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट, असे 3 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी कौशलची. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू. चांगल्या रीतीने इथे सुरुवात या षटकाची झाली आहे. आतापर्यंत चेंडू प्रथमेशच्या बॅटला लागलेला नाहीये. चेंडू बॅट वरती घेणं गरजेचं आहे. चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचणं फलंदाजाला गरजेचं आहे. थोडासा फुटवर्कचा वापर जरूर फलंदाजाला करावा लागणार आहे. ओके, हा चेंडू, या चेंडूवरती मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत. मिड ऑन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक केदार थोडासा फंबल झाला आणि ते मात्र सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या 10 वरती पोहोचली आहे. 10 रन्स इन अ स्कोरबोर्ड. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू. 6च्या धावगतीने आतापर्यंत आक्रमण अलिबाग संघाची धावफलकावरती धावसंख्या लागली आहे. पुढील चेंडू, यावेळचा चेंडू चांगला यॉर्कर. चांगल्या रीतीने इथे या चेंडूला अप ड्राईव्हचा इथे फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे नितेश, त्याने इथे चेंडूला फील्ड केलंय. धावसंख्येमध्ये 1 ने बदल होईल. धावसंख्या 11 वरती. 11 रन्स, 11 धावा धावफलकावरती लागली आहे. षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. ओके, शेवटच्या चेंडूवरती, शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय. गोलंदाज कौशल. प्रथमेशने खेळलेला फटका. चेंडू मिड ऑफच्या दिशेने. केदार पुन्हा एकदा थोडासा फंबल होतोय. सिंगल धाव मात्र मिळते. सिंगलने दबाव आक्रमण संघावरती येथे वाढत चाललाय. कारण हे मैदान कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं 70, 75, 80, 93 धावा. मित्रांनो, कालचा सामना तुम्ही नक्कीच YouTube वरती हायलाइटच्या माध्यमातून नक्कीच पाहू शकाल. तर या टुर्नामेंटचा आपण लेखाजोखा जर पाहिला ना, तर तब्बल 3 50s येथे बसलेले आहेत. थोडेसे स्पीडअपने खेळा. नो टीम मीटिंग, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. कारण संध्याकाळी काळोख पडतो. थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे लगेच काळोख पडतो. त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला नक्कीच तो भार अधिक पडेल. आणि उद्याच्या दिवशी नाईलाजाने आपण पाहतोय स्पर्धा 1 षटकांची, 2 षटकांची, 3 षटकांची येथे खेळावी लागेल. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा धावफलकावरती लागली आहे. 12 रन्स इन अ स्कोरबोर्ड. कोणती विकेट गमावलेली नाहीये, परंतु येथे मात्र अजूनही वेळ गेलेली नाहीये. आत्ता जरी अटॅक वरती भर दिला, आत्ता जरी अटॅक वरती जोर दिला, तर स्कोर 50+ येथे नक्कीच टफ फाईट स्कोर होऊ शकतो. 5 षटकांमध्ये कमीत कमी 50-60 पर्यंत मजल मारणं खूप गरजेचं असणार आहे. डीप गोलंदाजीसाठी येतोय. डीपच्या ह्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू जाईल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. 1 बाउन्स, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा बाहेर. चांगला स्ट्रोक येथे लगावला गेला.
प्रथमेशच्या बॅटमधून यावेळेला मात्र टायमिंग प्रॉपर होत नाही या चेंडूवरती. मिडऑफच्या दिशेने सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या इथे मात्र 1 ने बदल होईल. धावसंख्या 17 वरती पोहोचली आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. पहिलं षटक कैबल्याने ते फेकलं, त्याने 7 धावा खर्च केल्या. दुसरं षटक कौशलने फेकलं, कौशलने ते मात्र 5 धावा खर्च केल्या. डीप गोलंदाजी करतोय जयेशचा हा फटका. चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू गॅप मध्ये जरूर आहे. डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक केदार ते मात्र चेंडूवरती पोहोचतायत, फेक करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती मिळते. धावसंख्या 1 ने ते बदल होते. धावसंख्या 18 वरती पोहोचली आहे. 18 धावा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक येथे 3 सुरू आहे. पावेलिन एंड कडून येथे दीप गोलंदाजी करतोय. दीप सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, एक उभरता गोलंदाज आहे. अगदी चांगली हाईट आपण दीपची पाहतोय. तत्पूर्वी पाहूया हा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करत असताना दीप. प्रथमेशला इथे मात्र चांगला चेंडू फेकलाय ऑफ स्टिकच्या बाहेर. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. सर्वात चांगला चेंडू हा टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच मानला जातो. बऱ्याचशा गोलंदाजांची ही स्ट्रेंथ असते, वाईड लाईन वरती यॉर्कर मारायचे आणि तेच इथे दीप करत असताना या चेंडूवरती. पुढे चेंडू प्रथमेशच्या बॅटची एज घेतली आहे. चेंडू गेलाय फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. ते मात्र एक धाव पूर्ण केली जाते. सिंगल धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या 19 वरती पोहोचली आहे. चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाज दीपने येथे मात्र अचूक गोलंदाजी केली आहे. कारण दीपला हे मैदान चांगलंच ठाऊक आहे आणि याच मैदानावरती दीप सुद्धा सराव करत असतो. आणि सरावाचं मैदान असलं ना की तो फायदा, तो एक बेनिफिट मिळत असतो. यावेळचा चेंडूवरती फटका फसलाय. कव्हर मधून क्षेत्ररक्षक राकेश मिस्त्री झेल खाली तैनात. पकडलाय झेल. फलंदाज जयेश याचा संपलाय खेळ. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकातील मात्र शेवटच्या चेंडूवरती दीपने अखेर विकेट मिळवली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण. धावसंख्या फक्त 19 धावाच धावफलकावरती लागली आहे. या षटकामध्ये तब्बल एक चौकार खाल्ल्यानंतर दीपने 7च धावा खर्च केल्या. तर चौथ्या षटकासाठी आलाय गोलंदाज कौशल येतो गोलंदाजीसाठी. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 4थं षटक घेऊन. तर न्यू बॅटर मैदानावरती विवेक फलंदाजीसाठी आला. यावेळचा चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळलाय. ऑन ड्राईव्हचा इथे फटका होता. एक सिंगलच धाव मात्र या चेंडूवरती मिळते. आतापर्यंतचा खेळ पाहिला, 19 चेंडूंचा जर खेळ पाहिला ना तर 2च चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले. कालचा दिवस प्रेक्षकांचं खऱ्या अर्थानं खूप सारं मनोरंजन झालं. कालचा सामना मित्रांनो नक्कीच एक स्मरणात राहणारा सामना नक्कीच झाला. 4 षटकांमध्ये 93 धावांची गरज आणि 1 धावेने जय हनुमान मिळकतकार संघ इथे सामना पराभूत झाला. या चेंडू, या चेंडूवरती चांगला फटका आहे मात्र थेट क्षेत्ररक्षक हितेश भगतच्या हातात. हितेशने ते मात्र चांगला रनिंग कॅच पकडलाय. फलंदाज क्रमांक 2 विवेक येथे गोल्डन डकचा शिकार. बघूया निलेश यांच्याकडून कामगिरी मात्र कशा पद्धतीने होते. काल मात्र निलेश यांनी गुणलेखनाची जबाबदारी कालच्या दिवसामध्ये आमच्या मंडळाला सहकार्य गुणलेखक म्हणून त्यांनी केलं होतं. बॅटची येथे मात्र एज अँड टेकन विकेट डाऊन. 3rd विकेट डाऊन कौशल्य मिळाली आहे. दुसरी सफलता, दुसरी विकेट. 3रा हादरा बसतोय आक्रमण अलिबाग संघाला.
शशिकांत भोईर न्यू बॅटर मैदानावरती. कौशल येथे मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. अहो या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक कौशल याच्या नावावरती येथे नोंदवली जाणार का? विहान शावारी आणि निर्वी आवार यांच्याकडून 500 रुपये हॅट्रिक साठी. परंतु इथे मात्र चेंडू गेलाय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मधून क्षेत्ररक्षक येथे चेंडू पर्यंत पोहोचतायत. तत्पूर्वी थोडीशी क्षेत्ररक्षक फंबल आणि त्याचा फायदा. एका धाबेचं रूपांतर दुसऱ्या धाबेमध्ये फलंदाजांनी आरामात केलंय. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल 22 वरती. 22 रन्स. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेटने इथे कौशल गोलंदाजी करतोय. 6च्या धाव गतीने इथे धावा धावफलकावरती येत आहेत आक्रमण संघाच्या. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अगदी कार्पेटला चाटत लॉंगॉनच्या दिशेने गेलाय. फक्त एकच धाव या चेंडूवरती मिळते. साईराज वर्सोली संघ इथे मात्र मैदानावरती चांगला खेळ करतायत. गोलंदाजांनी जर अचूक गोलंदाजी केली ना की फलंदाजांवरती नेहमी येथे स्पेशर कमी आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक टीमकडे नक्कीच एक 4 चांगले गोलंदाज असणं प्रत्येक टीमसाठी गरजेचं असतं. यावेळच्या चेंडूवरती स्विच हिटचा फटका. चेंडू जाणार का डीप पॉइंटच्या दिशेने सीमा रेषा बाहेर. प्रथमेश पाटीलच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. पिळणकर आणि विजय मात्रे यांच्याकडून पारितोषिक आलं या दोन्ही बॅटरसाठी. जर 3 षटकार मारले तर 1000 रुपयांचा इथे नक्कीच प्राइज मिळेल. दोघांकडून 1000 म्हणजे 2000 रुपये मिळतील. दोघांसाठी सुद्धा इथे नामी संधी आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा बक्षिसांची खैरात आपण पाहिली होती. कारण कालच्या दिवसातील सामनेत सुद्धा मित्रांनो उदय मात्रे आणि प्रसाद पिळणकर यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाचे संघ मालक. अनेक स्पर्धांमध्ये बऱ्याच वर्षांपासून आपण ज्यांना पाहतोय, अगदी लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा प्रसाद पिळणकर यांचा आपण संघ बऱ्याच वेळेला खेळताना पाहिलाय. शेवटच्या षटकासाठी आलाय गोलंदाज सुजल. या सुजलची गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये. समोर फलंदाज या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने फटका खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये योगेश तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती मिळतेय. चांगली सुरुवात देण्याचा जरूर प्रयत्न आहे तो गोलंदाज सुजलचा. आज आपण जर पाहिलं सुजल या गोलंदाजाला इथे मात्र संधी मिळते. या सुजल राईट आर्म राऊंड विकेटने मारा करत असताना शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. प्रथमेश पुढे सरसावून खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता. चेंडू अगदी खेळण्याच्या मर्यादेमधला आहे असं पंच विनोद पाटील सर सांगतायत. धावफलकावरती येथे मात्र धावसंख्या 28 धावा स्थिर आहे. 5 षटकांमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा एक लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळेल. काल मात्र हाय स्कोरिंग सामने ॲव्हरेज 12+ धावा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिल्या होत्या. राईट आर्म राऊंड विकेट. सुजलचा पुढील चेंडू. प्रथमेशने इथे फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक योगेश चांगल्या रीतीने ते क्षेत्ररक्षण करतायत. चांगली फेक केली आहे. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्या पोहोचली आहे 29 वरती. यानंतर होणारा सामना आहे लखमादेव नवगाव विरुद्ध जय हनुमान मुनवली. या 2 संघांमध्ये यानंतर होणारा सामना आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल या इनिंगचा खेळ पूर्ण झाल्यानंतर येथे टॉस साठी यायचं आहे. यावेळच्या चेंडूवरती लॉफ्ट केलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नितेश बना चेंडूवरती फील्ड करतायत. तोपर्यंत 2 धावा फलंदाजांनी आरामात पूर्ण केल्यात. धावसंख्या येथे मात्र 2 ने बदल होईल. धावसंख्या 31 वरती पोहोचली आहे. 5वं षटक सुरू आहे. सुजल सुद्धा या षटकामध्ये अगदी अचूक गोलंदाजी करत असताना गोलंदाजाकडे अचूकता असणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजाने जर अचूकतेने गोलंदाजी केली, या मैदानावरती तुम्ही फुलटॉस चेंडू टाकलेत तर धावा कालच्या दिवसामध्ये फुलटॉस चेंडू ओव्हरपिच चेंडू या 2 चेंडूवरती खूप साऱ्या धावा कालच्या दिवसामध्ये निघाल्या होत्या.
यावेळच्या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका, चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुजल यांनी येथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, धावा सेव्ह केल्यात, विकेट्स गेलेला नाही आहेत, परंतु येथे मात्र धावांना रोख देण्याचं काम साईराज वरसुली संघाच्या गोलंदाजांनी येथे मात्र चांगल्या रीतीने केलंय. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. बघूया शशिकांत भोईर येथे शेवटच्या चेंडूवरती एखाद मोठा फटका त्यांच्या बॅटमधून इथे पाहायला मिळणार का? इथे डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय लॉंगॉन मध्ये, क्षेत्ररक्षक कौशल आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न येथे मात्र सक्सेसफुल होतोय आणि या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या येथे मात्र 2 ने बदल होईल. 5 षटकांचा खेळ पूर्ण होईल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावरती 33 धावा. 33 रन्स जिंकण्यासाठी साईराज वरसुली संघाला 34 धावांची 30 चेंडूंमध्ये गरज असणार आहे. स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आपण पाहतोय. काळ वेळेअभावी आपण क्वार्टर फायनलचा सामना खेळवला नव्हता. 2 संघ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. अंकुश दादा पाटील पुरस्कृत गावदेवी वायशेत, तसेच श्री सागरी गणेश थळ, हे 2 संघ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचले. आज मात्र संपूर्ण लॉट आजच्या दिवसातील खेळवणार आहोत. पहिला सामना जय मल्हार वरसुली या संघाने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकतोय हे आपल्याला या 30 चेंडूंच्या खेळामध्ये 34 धावा बनवताना साईराज वरसुली संघाची फलंदाजी आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी गोलंदाजाने येथे मात्र खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी केली. येथे कैवल्याने 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कौशल आला. कौशलने येथे 5 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये दीप आला. दीपने येथे मात्र 7 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा कौशल गोलंदाजीसाठी आला. त्याने 8 धावा खर्च करत 2 फलंदाजांना बाद केलं आणि सुजलने सुद्धा स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आपण पाहिली. तर पाहूया उत्तरार्धाच्या खेळामध्ये मैदानावरती खेळ कशा रीतीने पाहायला मिळतोय. लो स्कोरिंग सामना असला तरी मित्रांनो क्रिकेट आहे. ज्या ज्या वेळेला लो स्कोरिंग सामना झालाय भारताने, आपण जर पाहिला असाल भारत त्याचा जर खेळ पाहिला 1983 असेल, 2013चा चॅम्पियन ट्रॉफीचा तो सामना असेल, तेव्हा सामन्यामध्ये लो स्कोरिंग होते आणि लो स्कोरिंग सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय संघाने त्या मॅचमध्ये, ज्या फायनल मॅचमध्ये विजय मिळवला होता. परंतु लो स्कोरिंग या मैदानावरती खूप कमी प्रमाणात आपण सामने पाहत असतो. कारण एक हे मैदान पाहिलं ना तर एक फलंदाजांसाठी नंदनवन मानलं जाणार हे मैदान आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय फलंदाज मैदानावरती आतमध्ये मार्गस्थ होतील. तत्पूर्वी आपण पाहतोय ही स्पर्धा भरवण्यासाठी ज्याने ज्याने सहकार्य दिलंय ना त्यांची नावं वाचणं नक्कीच मी माझं कर्तव्य समजतो. ही लाईव्ह स्पर्धा आहे. लाईव्हसाठी वायफायची गरज असते. ती वायफायची गरज खऱ्या अर्थानं आकाशजी राणे यांच्या माध्यमातून नक्कीच ती पुरवण्यात आलेली आहे. वायफाय त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेला आहे. त्यांचं सुद्धा इथे मी नक्कीच मनपूर्वक आभार व्यक्त करेन. सायकल मालिकावीरासाठी सायकल आहे, दत्तारामजी घारबट यांच्याकडून आहे. सामनावीरासाठी चषक कैलासवासी गणपत शंकर बना यांच्या स्मरणार्थ राकेशजी बना यांच्याकडून आहे. राजू घारबट यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजासाठी एक बॅट देण्यात आलेली आहे. त्यानंतर चौकार किंगसाठी येथे सुद्धा पारितोषिक आहे. ते विकी मुंबईकर दिवाळी नवी मुंबई बेलापूर यांच्याकडून ती बॅट देण्यात आलेली आहे. तसेच सिद्धिविनायक फिशरीज कृष्णा शेठ गोसावी यांच्याकडून तब्बल 20,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य मिळालंय. त्यानंतर वसीम फॉर्च्युनर यांच्याकडून 5,000 रुपये, बबडी गोतावडे गोंधळपाडा यांच्याकडून 5,000 रुपये, हवले अलिबाग यांच्याकडून 5,000 रुपये, गणेश गावडे गोंधळपाडा यांच्याकडून 10,000 रुपये, 5,000 रुपये राकेश शेठ व्यापारी यांच्याकडून आहेत. तसेच कैलासवासी ऋषाल बांदकर यांच्या स्मरणार्थ केतन बांदकर यांच्याकडून 4 बॉलचे बॉक्स देण्यात आलेले आहेत. 2,500 रुपये पंकज बाबू, 4,000 रुपये अंकुशदादा पाटील वायशेत, रुपेशजी वागटे यांच्याकडून 3,000 रुपये आणि नरेशजी पडियार गोंधळपाडा यांच्याकडून 4,000 रुपयांची देणगी आलेली आहे. आणि इतर सहकार्य आपण पाहतोय. साईराज क्रिकेट संघाचे सर्व सदस्य, तसेच लाईव्हचं हे प्रक्षेपण आहे ते कौस्तुभजी पाटील यांच्या माध्यमातून त्यांना आम्हाला सहकार्य मिळालंय. आणि समालोचक म्हणून
कालच्या दिवसामध्ये आपण जयेश ठकेकरला पाहिलं. आजच्या दिवस एक रायगड जिल्ह्यातील एक गोड आवाज मॅन फ्रॉम किल्ला तालुका रोहा यांना आज आणि उद्या आपण समालोचक म्हणून ऐकणार आहोत. डीजे आणि मंडप हे खऱ्या अर्थानं सहकार्य मिळालंय ते प्रणित पाटील, मोनेश जायनाकवा म्हणजे सुवर्ण गणेश साऊंड सिस्टीम यांच्या माध्यमातून येथे सहकार्य मिळालंय. ज्यांनी सहकार्य दिलंय त्यांचं सर्वांचं येथे मी नक्कीच मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चौतीस धावांचं टार्गेट आहे. 34 धावांच्या आव्हानाचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. तर मी नक्कीच ज्यांच्यामुळे मला खऱ्या अर्थानं महाडमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली होती, कारण 2 दिवस ते स्पर्धेसाठी नक्कीच अवेलेबल झाले नव्हते आणि म्हणून मला महाडमध्ये 2 वर्षापूर्वी स्पर्धा करायला मिळाली, असे हर्षलजी मुंडे यांना मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. ओव्हर टू यू हर्षल. धन्यवाद. थँक्यू सो मच सौरभजी बुरेसरांचा आवाज स्मृती चषक 2026 भव्य दिव्य असं पर्व आहे. जगदीपच्या स्मृतीला उजाला देणारी स्पर्धा आपण पाहतोय. आज सगळेच क्रिकेट रसिक मात्र आपण जर पाहिलं तर या क्रिकेटमय सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी इकडे दाखल झाले. ज्यांना नाही यायला जमलं ते मात्र dreamscricket.in माध्यमातून घर बसल्या पाहतात. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिलाच बॉल ज्या वेळेला चौकार आला तदनंतर आता मोठा फटका खेळलाय. लॉंग ऑनला फिल्डर बॉलला थांबवण्याचा प्रयत्न सफल ठरलेत. चांगली फिल्डिंग, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाहता पाहता 2 धावा मिळाल्या आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा बनल्या सुद्धा. टार्गेट सेट झाले फक्त 34 धावा. पहिल्या मॅच मध्ये 37, आता 34. चढता क्रम बघायला मजा येते, पण इकडे उतरता क्रम आपण पाहतोय. मिस टायमिंग, पुन्हा फटका हवेत. बॉलला जज केलं जातं. यस, वेल जज. एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पकडला जाईल. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करत असताना टीम साईराज 11 वर्सोली. लो स्कोरिंग मॅच शेवटपर्यंत रंगेल का प्रश्नचिन्ह. आज आपण म्हणतो ना, आज तू नाहीस तरी तुझी आठवण आमच्या समवेत जिवंत आहे आणि निश्चितपणे तुझ्या आठवणींना उजाला आणणारी ही स्पर्धा आपण खेळतोय. जयदीप ची आठवण आणि तदनंतर मैदानावरती पुन्हा फटका खेळला गेला. पुन्हा मिस टायमिंग, पुन्हा तेच फिल्डर आहेत. निर्णय सुद्धा तोच आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश दाखल झाले आणि ते 0चा चष्मा घालत असताना मैदानाच्या बाहेर सुद्धा आलेत. दुसरी विकेट. मॅच बनतीये, मॅच मध्ये रंगत आली आहे, मॅच मध्ये रोमहर्षकता बनताना पाहायला मिळते. एका बाजूला टीम आपण जर पाहिलं तर साईराज वर्सोली संघ खेळतो, त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम आक्रमण 11 या दोन संघांमधली मॅच आपण पाहतोय.
सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. पाठलाग करायचं 34 धावांचा, पण पहिल्या 2 बॉलला 6 आल्यानंतर पुढच्या 2 बॉलवरती लगेच 2 विकेट सुद्धा. यावेळेला पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पहा ना, म्हणजे साईराज 11 टीमच्या प्रत्येक बॅटरला षटकार चौकारांनाच मॅच फिनिश करायचे, किंबहुना या 34 धावांच्या जवळ जात असताना फक्त त्यांना मोठे फटके हवेत. सिंगल डबलनी मॅच त्यांना जिंकायचीच नाहीये. अशा पद्धतीचा खेळ चालू आहे. आणि मग व्यासपीठाच्या एंडने खेळत असताना तुम्हाला हवेच्या विरुद्ध फटके मारावे लागतील. या चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर वळण निर्माण केला. लाजबाब गोलंदाजी, कौतुकास पात्र ठरलेत गोलंदाजी करत असताना नसीम यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिल्या 2 बॉलला 6 आल्या, तेवढ्याच धावा तशाच्या तशा ठेवल्या, पुढच्या बॉलवरती धावाच दिल्या नाहीत. आणि टीमला मात्र आपण जर पाहिलं तर 2 ब्रेक थ्रू मिळवून दिले, हे महत्वाचं होतं. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की खेळत असताना जी जोडी जमते ती जोडी तोडणं खूप कठीण बनून जातं. आणि सुरुवातीला समोरच्या टीमला डॉमिनेट केल्यानंतर जी लो स्कोरिंगची मॅच आहे ती शेवटपर्यंत रंगणामध्ये तेवढीशी सफलता मिळते. आणि होय, तेच केलंय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग आपल्याला बघायला मिळाली. अगदीच जास्तीचा वेग, मध्येच लेग ब्रेकचा वापर, त्याच वेळेला टप्पा, लाईन आणि लेंथवरती सगळं काही ठीक चालू आहे आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. बॅटिंग थोडी ठीक झाली नव्हती, बॅटिंगमध्ये थोडेसे कमी पडले आणि तदनंतर मात्र 34 धावांचं टार्गेट समोर सेट केलं. 30 मध्ये 34 जास्तीचं आव्हान नाहीये. एक मोठा फटका बॉल टू रन इक्वेशन मॅच येऊ शकते. आणि या सगळ्याची जाणीव आहे ना बॅटिंग करत असताना टीम साईराज 11 संघाला आज घरच्या मैदानावरती खेळतात. ही मेहनत घेतली आहे सगळ्याच आमच्या आयोजकांनी. आज आपण म्हणतो ना की आज या टीम मध्ये साईराज 11 मध्ये आम्ही सुद्धा जयदीपला शोधतोय. स्वर्गातही खेळत असशील तू अशी आम्हा खात्री आहे. जयदीप, तुझी आठवण नेहमी आमच्यासाठी खरी संपत्ती आहे. आज तुझी आठवण घेऊन आम्ही निश्चितपणे जातोय. आज सहवास जरी तुटला तरी सुद्धा आठवणींना उजाला देत निश्चितपणे आम्ही पुढे जातोय, कारण की त्या व्यतिरिक्त काही हातामध्ये नाहीये. परमेश्वराने जे काही लिहिलं ते घडणार आहे. म्हणून आपण जेवढं काही आयुष्य जगतो त्या आनंदामध्ये जगणं खूप सारं गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल, फुलर लेनचा आडवा बाट फिरवण्याचा प्रयत्न, स्क्वेअरलेगच्या दिशेला बॉल चालला, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एक धाव मात्र तिथे मिळताना बघायला मिळते. एक धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती 7 धावा. प्रत्येक वेळेला बघा ना, म्हणजे काही वेळेला गावचे खेळाडू असं नाव देतात टीमचं सर, पण टी शर्टच्या पाठी प्रत्येकाला स्वतःचा नाव हवा असतो. पण वर्सोलीकर तसे नाही आहेत. जिकडे तिकडे सगळीकडे आम्हाला जयदीपचा सहवास हवा. आणि यस, निश्चितपणे टी शर्ट वरती सुद्धा प्रत्येक खेळाडूच्या मागे जयदीपचंच नाव आहे. ही मोठी संपत्ती आहे. यस सर, कोणत्या गोष्टीसाठी आहे? वेबसाईटसाठी चेक केलं जाईल. dreamscricket.in या वाहिनीची मदत आपण घेतो. आमचे 3 ऑफिशियल पंच चांगल्या पद्धतीचं वर्क त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्रिमूर्ती खूप इम्पॉर्टंट असतात. स्पर्धा यशस्वी करायची तर पंचांचं योगदान खूप महत्वाचं असतं आणि ते चांगल्या पद्धतीचं योगदान आमच्या पंचांनी दिलंय. अगदी 3 दिवस हा जो क्रिकेटचा सोहळा आहे तो मात्र या मैदानावरती रंगत असताना त्यांनी मात्र खूप सारी मेहनत घेतलेली पाहायला मिळते. कोणत्याही टीम वरती अन्याय होणार नाही याची दखल घेऊनच मात्र आपण जर पाहिलं तर निर्णय दिले जातात. म्हणजे डाऊटफुल असेल तर तिसऱ्या पंचाचा कॉल. हल्लीचं क्रिकेट बदललंय, फास्ट क्रिकेट आपण पाहतोय. यस, बीमर आहे आणि बॅटर नॉट आउट सुद्धा. पॉपिंग क्रीज मध्ये उभे होते. यस, बीमरचा कॉल झालाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. म्हणजे इकडे अवंतर स्वरूपाची 1 धाव स्कोर कार्ड वरती प्लस होईल आणि मग त्या 1च्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफळकावरती 8. पुढचा बॉल फ्री हिट. स्पर्धा आपण पाहतोय सुपर हिट. खेळाडू खेळतात सुपर डुपर हिट. हो, यावेळेला कमी गतीने टाकला, सोडून देण्याचा निर्णय. हा निर्णय का घेतला असावा? पहा ना, साईराज 11चे सगळे समर्थक अचंबित झाले की फ्री हिटचा बॉल तुम्ही फुलटॉस येतो आणि तो सुद्धा सोडण्याचा निर्णय घेताय, हे का? हा प्रश्नचिन्ह होता. पण त्या प्रश्नाचं उत्तर यदा कदाचित फक्त बॅटरला माहिती असेल. अजून एक बॉल, बॅट फिरवली. जिथे बॅट फिरवायची होती तिथे थांबले आणि आता जिथे बॉलला सन्मान द्यायचा होता तिथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. आणि अशा परिस्थितीमध्ये दोन्ही चेंडू डॉट आलेत. चांगली बॉलिंग करत असताना गोलंदाज
मिश्रा गोलंदाजीसाठी दाखल येताना पाहायला मिळतात. ओ फटका चांगला आहे, लॉंग ऑनला निघाला, फिल्डर तिकडे आहेत. बॉलचा पाठलाग करत असताना बॉल आवाक्याच्या बाहेर, लॉंग ऑन पार आलाय चौकार. इथून पुढे आपण जर पाहिलं तर अजूनही आवश्यकता आहे 22 धावांची. 19 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. फुल टॉस, मिस टायमिंग, बॅट बॉलचा संपर्क नव्हता चांगला, डिरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, तिथे सुद्धा असफलता मिळते. पाहता पाहता दोन्ही फलंदाजांनी आपण जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली आणि त्या एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे सरसावत असताना 13 धावा धावफळकावरती लागल्यात. शांत आणि संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आज जास्तीच्या लो स्कोरिंग मॅचेस होताना बघायला मिळतात आणि लो स्कोरिंग मॅचेस या रंगतात, तर शेवटपर्यंत होतात, तर शेवटच्या बॉलपर्यंत खेळल्या जातात आणि मोठा संघर्ष प्रत्येकाचा आपण पाहतो. कारण की आपण म्हणतो ना की मोठी धावसंख्या असेल की बॅटर फ्री माइंड बॅटिंग करतात, की त्यांना माहिती असतं फक्त षटकार चौकार जास्तीचे मारायचे आहेत, मग ते मोठे आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. पण ज्या वेळेला लो स्कोरिंग असते त्यावेळेला संयम बाळगण्याच्या नादामध्ये किंवा सिंगल डबलच्या नादामध्ये जास्तीच्या विकेट जातात. सध्याच्या घडीला साईराज 11 टीमची परिस्थिती आहे ना ती तीच चालू आहे. सिंगल डबल, त्याच वेळेला धावा पुढे नेण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण करत असताना 2 विकेट गमावल्या पहिल्याच ओव्हरमध्ये आणि आता खेळत असताना एकंदरीत या दुसऱ्या ओव्हरमध्ये जास्तीचे डॉट बॉल खेळले गेले आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा 13. 6.50च्या सरासरीने धावा बनतात, तर धावा पुरेशा असतील का, हा प्रश्नचिन्ह स्वतःच्या मनाला विचारायला हवा दोन्ही बॅटरला. जे 2 फलंदाज मैदानावरती खेळतात, एका बाजूला कौशल्य आणि नितेश, स्वतःचं कौशल्य दाखवावं लागेल. आज गावच्या संघासाठी मैदानावरती आपण खेळतोय, घरच्या मैदानावरती आहोत, म्हणजे बरेचसे पाठीराखे आज आपल्या इकडे उपस्थित राहिलेत, खेळावं लागेल. समोरचा बॉल, बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि अखेर बॅटर पोहोचले, हा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. चांगली रनदपटी विकेट, चांगलं ताळमेळ पाहायला मिळते. स्वतःचं बॉडी बॅलन्स करत असताना चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. एकच धाव मात्र स्कोर कार्ड वरती मिळते. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शांत क्रिकेट चालू झालंय. अगदी शांतता पसरण्यामागचं कारण एकच आहे की बॉल बॅट वरती येत नाहीयेत, फक्त डॉट बॉलचा रेशो वाढवला गेलाय. धावा थांबल्या आणि त्या धावा थांबवण्यासाठी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, पहिलं षटक ज्यांनी हाताळलं नसीम, याही वेळेला पुन्हा 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 धाव घ्यायची की नाही याच्यामध्ये दुविधा मनस्थितीमध्ये होते. शेवटच्या क्षणी धाव घेण्याचा निर्णय घेतला. एक धाव पूर्ण. म्हणजे बघा ना, साईराज 11 वर्सोली संघ असा नाहीये, किंवा साईराज 11 वर्सोली संघाचा खेळ हा नाहीये. ते मैदानावरती खेळत असताना चांगल्या दर्जाची बॅटिंग करतात, त्यांच्या बॅटमधून धावा नेहमीच होतात. पण आज काय झालंय घरच्या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना, हा प्रश्नचिन्ह सगळ्याच प्रेक्षकांना आला. हवेच्या विरुद्ध फटके खेळायचे आहेत. मोठा फटका समोर. होय, साईराज 11 वर्सोली संघाचे खेळाडू असा पराक्रम करतात हे आम्ही पाहिलं होतं आणि होय ते करून दाखवलंय. संयमाचे बांध तोडणारा हा षटकार. होतं हा दिलासा देणारा जो काही फटका आलाय तो खूप इम्पॉर्टंट होता आणि त्या फटक्यानं धावसंख्या वाढली आहे. पुन्हा फटका खेळलाय. आता गॅप मध्ये फिल्डर होते. प्रयत्न शर्तीचे आणि चांगले केले होते. काय घडेल पंच कळवतात. आम्ही तिसऱ्या पंचांकडे येतोय. होय, कारण की बॅटरची धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव धावण्याचा मोह आवरला नाही. फिल्डरचं मी कौतुक करेल. पहा, जवळजवळ डीप एक्स्ट्रा कव्हरला होते, तिथनंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या मधोमध धावत आले. बॉलला पकडत असताना कॅच ड्रॉप झाली, पण स्वतःच्या बॉडी बॅलन्स किंवा मग त्या बॉलला जज करणं, पकडत असताना हिट करणं. तिसरे पंच कळवतीला निर्णय काय आहे, बॅटर पोचलाय की नाही, या सगळ्या बाबी मात्र पाहिल्या जातील. ड्रीम्सक्रिकेट.in ही आपल्या अलिबागची हक्काची वाहिनी आहे. कौस्तुभदादा पाटील आणि संपूर्ण टीम खूप चांगलं वर्क करताना पाहायला मिळतात.
अगदी सुरुवातीलाच आपण जर पाहिलं तर प्रवास त्यांनी चालू केला. यस, इट्स OUT बॅटर आउट. धावा धावा धावफळकावरती आतापर्यंत आपण पाहतोय लागल्या गेल्यात. तर इथे 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. जय हनुमान मुनवली आणि त्यांच्या विरोधामध्ये लखमादेव नवगाव. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंप्लीट करायचा होता, पण इनिंग ब्रेक झाला. त्यानंतर मॅचचा दुसरा डाव सुद्धा संपत आला. विनंती करतो टॉससाठी या. बॅटची लिडिंग आहे शॉर्ट पॉइंटला. फिल्डर खराब फिल्डिंग. बॉल बॅकवर्ड पॉइंटला निघाला. फिल्डर धावतात बॉलच्या मागे. एक धाव मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा आरामामध्ये अर्जित झाल्यात. या दोनच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती 24. शेवटचा एक बॉल बाकी आहे. म्हणजे बघा इकडे 17 बॉलमध्ये आतापर्यंत 24 बनल्यात. इथून येणाऱ्या 13 बॉलमध्ये अपेक्षित धावा आहेत तर 10. 13 चेंडू आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. धावा बनवायच्यात फक्त आणि फक्त 10. समोर 13 चेंडू आहेत. शेवटचा बॉल या षटकाचा. समोरचा बॉल आडवा बॅटनं पिकअप स्ट्रोक होता. ऑन साइडला खेळला. मिड विकेटच्या दिशेला बॉल सीमा पार आलाय. हा चौकार. दिनेशजी वाडकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण तिसऱ्या मॅचचं नाणेफेकीचं खोल या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कंप्लीट करतोय. बोथ कॅप्टन आपण या. आमचे मान्यवर तुमची वाट बघतात. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. दिनेशजी वाडकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं खोल या महत्वपूर्ण सामन्याचं आपण करणार आहोत. चला त्वरा करा. आपण जर पाहिलं तर हा चौकार आल्यानंतर मागचा रंगरूपच बदललाय. जिथे 10 हव्या होत्या आता फक्त तिथे 6ची गरज आहे. म्हणजे बघा पहिली मॅच सुद्धा अशीच झाली होती जिथे 12 बॉल मध्ये 6 हव्या होत्या आणि षटकार मारून तो रुपेशने सामना संपवला होता. आता 12 चेंडू मध्ये पुन्हा 6 हव्यात. आता फलंदाज समोर जर विचार केला तर जिग्नेश आहे. जिग्नेश स्ट्राईकला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज शशिकांत दाखल होताना पाहायला मिळणार. शशिकांत गोलंदाजीसाठी आहेत. मेडनवर आली तर मॅच बनेल. यावेळेला फटका चांगला खेळला जातो. आडवा बॅटनं 100 स्ट्रोक पाहायला मिळाला. शरीरावरती आल्यानंतर फक्त बॉलला अंगापासून लांब खेळायचा अशा पद्धतीचा बचावकारक फटका आपण पाहिला. सिंगल देऊन जाईल. एक धावेच्या साह्यानं धावसंख्या पुढे येईल आणि टीम पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. शांत मॅच चालू आहे. आपण जर पाहिलं तर धावांचा विचार केला तर 34चा पाठलाग केला जातोय. मोठा फटका. यस, मॅच फिनिश झाली आहे. सामना जिंकलाय. खेळत असणारी टीम साईराज 11 वर्सोली संघानं विजयी संघाच्या या संघाला सन्माननीय नितीनजी आवारे साहेब आणि हर्षलजी आवारे साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण जर पाहिलं तर साईराज 11 ला दिलं जाईल. यस, विजयी संघाचे सुद्धा अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. खूप चांगले खेळलात. 2026च्या हंगामासाठी तुम्हाला सुद्धा खूप सारे शुभेच्छा.